नमस्कार, मी प्रगती. आज आपण बनवतोय मस्तसा मऊ भात आणि त्याच्यावर छान तुपाची धार आणि मस्त असं घरगुती मेथकूट. तर इथे मी अशा प्रकारे गावठी तांदूळ घेतलेले आहेत. तर कोकणात हे तांदूळ जास्त करून वापरले जातात सकाळी नाश्त्यासाठी. तर नाश्त्यासाठी मस्त असा मऊ भात, कोणतीही चटणी किंवा तूप, मेथकूट किंवा मग सुक्या मच्छीचा ठेचा किंवा चटणी सोबत खाल्लं जातं. तर आज आपण इथे मस्त असा मऊ भात आणि त्याच्यासोबत तूप आणि मेथकूट असं पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता, हा भात जो आहे तो अगदी मऊसर असा शिजवला जातो आणि हा तांदूळ वेगळाच असतो. तर मी हा तांदूळ कोकणातून आणला होता. तर भात आपला तयार झालेला आहे. तर मेथकूट आणि भात वाढण्याची पद्धत, एक कच्चा पापड उडदाचा ठेवायचा आहे, त्याच्यावर मस्त असा मऊ भात गरमागरम आणि त्याच्यावर घालायचा आहे 1 चमचा भरून मेथकूट. तर मेथकूट अगदी आजारी माणसाच्या तोंडाला सुद्धा चव देणारा असा आहे. आणि त्याच्यावर घालायचं आहे मस्त असं 1 ते 1.5 चमचा साजूक तूप. तर आहे ना मस्त चटपटीत अशी रेसिपी. आणि थोडंसं अगदी आपण इथे लसणीची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा जर तुम्ही सुकी मच्छी खात असाल तर मस्त एक सुक्या मच्छीचा एखादा पीस. तर असं हे मेथकूट आणि तूप भात अगदी स्वर्गसुख आहे. तर खमंग अशा मेथकूटची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.